कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। मुंबई गोवा महामार्गावर एक भीषण अपघात झालाय। मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील भोगाव गावानजीक आज सोमवारी 24 नोव्हेंबरच्या पहाटे 5च्या सुमारास भीषण अपघात झाला। पुण्याहून खेडच्या दिशेने येणारी खासगी ट्रॅव्हल बस महामार्गावरील पुलाच्या अलीकडे असलेल्या बॅरिकेडला धडक देत सुमारे 45 ते 50 फूट खोल दरीत कोसळली आहे। या अपघातामध्ये 22 प्रवासी गंभीर जखमी झालेले असून त्यातील 10 प्रवाशांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कामामुळे एक लेन बंद ठेवण्यात आली होती। जखमी झालेले प्रवासी दापोली, खेड, चिपळूण आणि गोहागर मधील असल्याची माहिती आहे। पहाटे धुके असल्यानं चालकाच्या नजरेस बॅरिकेड न पडल्यानं हा अपघात घडल्याचं सांगण्यात येत आहे। बसची धडक बसताच ती थेट दरीमध्ये कोसळली आहे। स्थानिक नागरिकांनी तात्काळ बचावकार्य सुरू करत जखमींना वर काढलंय आणि रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय। पोलीस आणि महामार्ग सुरक्षा पथकाने देखील घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केलेले आहे। यापैकी 10 प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना तात्काळ चिपळूण येथील खासगी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय। खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात श्यामल विजय अंजरलेकर वय 40 राहणार गिमवणे दापोली, काजल मारुती शिगवण वय 23 राहणार दमामे दापोली, दिलीप शिवराम मोहिते वय 55 राहणार तळसर चिपळूण, अमरनाथ मिलिंद कांबळे वय 27 राहणार लातूर, दीपाली दत्ताराम नाचरे वय 27 राहणार भडवणे दापोली, प्रतीक प्रकाश गुरव वय वर्ष 22 राहणार शिरवली खेड, प्रिया प्रकाश गुरव वय वर्ष 23 राहणार शिरवली खेड, आळंदी बालाजी नाचरे वय वर्ष 74 राहणार दमामे दापोली, सर्वेश दीपक गोहागरकर वय 22 राहणार आडे दापोली, मयुरी मारुती शिगवण वय वर्ष 45 राहणार दमामे दापोली, याशिवाय चालक, वाहक आणि सोबतच इतर 10 प्रवाशांना चिपळूण येथील खासगी रुग्णालयामध्ये आणि सोबतच डेरवन रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आलं। घटनास्थळी मोठी वाहतूक कोंडी झाल्यानं महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष पथकं तैनात केली आहेत। धुके, सुरू असलेलं काम आणि अस्पष्ट बॅरिकेडिंग यामुळे हा गंभीर अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय। पुढील तपास पोलादपूर पोलीस करतायत। खेड शहरामध्ये दररोज एसटी बस प्रमाणेच दिवसातून 3 वेळा खेड पुणे ही खासगी प्रवासी वाहतूक याच प्रकारच्या टेम्पो ट्रॅव्हलद्वारे केली जाते। आज अपघातग्रस्त झालेली ट्रॅव्हल्स देखील याच ठिकाणची असल्याचं सांगितलं जात असून यामुळे प्रवाशांमध्ये चिंता व्यक्त होतीये। नियमितपणे ह्या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेसंदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। कोकण कट्टा न्यूज, पोलादपूर, रायगड।